तर हीच ती तोप आहे ज्याबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी काही बोलत होतो. या तोपेबद्दल थोडी माहिती घेऊया. तर ही जी तोप आहे ती टुमदारपणे इकडे या गडावर उभी आहे. ही जी तोप आहे इकडे एक पाण्याची टाकी आहे. असं म्हटलं जातं की ही तोप त्या पाण्याच्या टाकीच्या आतमध्ये होती आणि नंतर जेव्हा ही पाण्याची टाकी रिकामी करून साफ करण्यात आली तिकडून ही तोप त्या लोकांना मिळाली. याचं मुख्य कारण सुद्धा असं आहे की जेव्हा शत्रू गडावर येतील तर त्यांना ही तोप त्यांच्या यूजसाठी आली नाही पाहिजे, त्याकरता ही तोप त्या लोकांनी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली होती. आणि जेव्हा ते पाणी रिकामं केलं गेलं, ती टाकी रिकामी केली गेली आणि ती टाकी साफ करण्यासाठी जेव्हा ते खाली उतरले तेव्हा त्यांना कळलं का इकडे ही एक तोप आहे. ती तोप बाहेर काढली, त्याला साफ वगैरे करण्यात आली आणि आता ही इथे टुमदारपणे उभी आहे. या गडाबद्दल जर आपण अजून थोडी माहिती घेतली तर हा गड जेव्हा महाराजांनी जिंकल्यानंतर तो पोर्चुगीजांकडे गेला, पोर्चुगीज नंतर ब्रिटिशांकडे गेला आणि ब्रिटिशांनंतर 1947